तर हॅलो गाईज, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. तर आज मी निघालो मी पुण्याला. माझे 2-3 कामं होते, तर त्यासाठी मी चाललो आहे. तर तिथून काय प्लॅन झाला दुसरीकडे जाण्याचा, काय दाखवण्याचा. तर मग मी तुम्हाला दाखवन कुठं जायचा काय प्लॅन झाला. तर आपलं कामं लवकर झाले, तर चला मग आता. हॅलो गाईज, आत्ता आपण आलेलो आहे नाशिक फाट्याजवळ. ब्रिज बघा किती आहेत, एक मेट्रोचा ब्रिज, 2 गाड्यांचे ब्रिज आणि खूप मोठा चौक आहे हा. बघा किती मोठा ब्रिज आहे. तर हॅलो गाईज, तर आता माझं पुण्यातलं काम झालेलं आहे कंप्लीट. आणि आता मी चाललोय पाताळेश्वर. चाललोय म्हणजे आलोयच, कारण की तिथं शनिवार वाड्यापाशी माझं काम होतं आणि तिथून एक 5 मिनटं लागत होते पाताळेश्वर मंदिराला जाण्यासाठी. तर मी आधी आलो होतो इथं, खूप आधी आलो होतो, 7-8 वर्ष झालं. तर आता आलेलो आहे मी, तुम्हाला आतमधून दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे मी आता बाहेर आहे आणि बॅक साईडला बघा झाडं वगैरे, आतमध्येच आहे. हे खूप दिवसाने आलो आहे, तर बघू आतमध्ये, चला दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, हे एंट्री गेट आहे, मोठं नाही आहे, छोटंसंच आहे, लेणी आहे. आणि आतमध्ये असे झाडं वगैरे आहेत. हे बघा, पाताळेश्वर लेणी, इथं सगळी माहिती वगैरे दिलेली आहे. तुम्ही स्क्रीनशॉट करून वाचू शकता. झाड बघा केवढं मोठं आहे, वडाचं झाड आहे, रम्य वगैरे असं निसर्गरम्य परिसर आहे. हे बघा झाड. तर या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहे. हे बघा पाताळेश्वर लेणी. आतल्या साईडला बघू आता कशा प्रकारचे. इथून बघा कडनी खडक आहे आणि मधून जाग आहे. एवढ्या उन्हामध्ये कोणच नाही, आम्ही चालू इथं, लोक बाहेर आहेत. हे बघा पूर्ण कोरलेली आहे लेणी. तर उन्हामुळे जास्त दिसत नसेल तुम्हाला. आलोय आम्ही या ठिकाणी, लेणी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बघा मागच्या बाजूला बाहेरून ऊन वगैरे आहे भरपूर, त्याच्यामुळं व्यवस्थित दिसत नाही. तुम्हाला थोडंसं लांबून दाखवतो, 1 मिनिट. तर ही बघा अशा प्रकारची लेणी आहे. हे बघा पूर्ण सगळीकडनं खडक पूर्ण फोडून तयार केलेलं आहे. उन्हामुळे जास्त दिसत नाही. हे बघा कडेने सगळा खडक फोडून तयार केलेलं आहे. ह्या साईडला नंदी आहे. हे बघा भरपूर जुना आहे हा, किती वर्षापूर्वीचा आहे नाही माहिती. त्या बोर्डवरती माहिती तुम्ही वाचा, त्याच्यावर कळन किती वर्षापूर्वीचे आहे. तर हे बघा पलीकडल्या साईडला तिथं बंद केलेलं आहे, आय थिंक मंदिर आहे. आणि हे वरच्या साईडला बघा अशा प्रकारचं आहे. शहराच्या मधोमध ही जागा आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना माहीत नाही, ही मला पण माहीत नव्हती, पण मी एकदा आलो होतो तेव्हा मला हे कळले होते. हे बघा हे आतल्या बाजूचं बघा. अशा प्रकारचं आहे. आतमध्ये जायला परमिशन नाही, हे दोरी वगैरे बांधलेली आहे. तुम्हाला इकडून दाखवतो, 1 मिनिट. नंदी आहे आतल्या साईडला, मोठ्या साईजचा. हे बघा पलीकडे मंदिर आहे, आपण तिथं जाऊन बघू. हे बघा आतल्या बाजूला, एवढ्या उन्हातून आलोय ना, तर आतमध्ये एकदम थंड पडलेलं आहे, अजिबात गरम होत नाही.
आणि इथे आतमध्ये हे बघा नंदी आहे आणि ह्या साईडला बघा अशा प्रकारचं आहे. एकदम थंड पडलेलं आहे. वरच्या बाजूला बघा कसलं आहे. आणि इथे आहे नंदी. हे बघा आतल्या साईडला. हे बघा किती जुनं बांधकाम आहे. आतल्या साईडला हे बघा. आतल्या साईडला बघा सगळा अंधार आहे आणि माग आहे शंकराची पिंड. आता मी दरवाजाकडे तोंड केलंय म्हणून दिसतोय, नाहीतर पूर्ण अंधारच दिसतोय आतमध्ये. आणि असं आहे हे बघा. या साईडला सगळा अंधार दिसतोय. मागे दरवाजा आहे. या ठिकाणी एक देव आहे. हे बघा कुठला आहे देव माहीत नाही, नीट दिसत नाही. आतमध्ये जायला परमिशन नाही. थिंक गणपती का कुठला आहे. गणपतीसारखं दिसतंय पण माहीत नाही. आणि इथे बघा कुठले देव आहेत. या ठिकाणी देव आहेत. कुठले देव आहेत नाही माहिती मला. तुम्हाला ओळखायला आलं तर कमेंटमध्ये सांगा. पण फक्त हे देव नवीन ठेवलेले आहेत. बाकीचा हा चौथारा जुनाच आहे, पूर्ण जुना आहे. या ठिकाणी ट्यूब लावली त्याच्यामुळं थोडासा उजेड दिसतोय. पण ह्या बाजूला पण जायला रस्ता आहे. पलीकडे कुठला. हे बघा या ठिकाणी पण आहे देव. हनुमान आहे. आता उजेड अंधार असल्यामुळे जास्त दिसत नसेल. या ठिकाणी हनुमानाची मूर्ती पूर्ण दगडामध्ये आहे कोरलेली. हे बघा. आणि पूर्ण या ठिकाणी आपण जाऊ शकतो. या ठिकाणी वगैरे या पण ठिकाणी जाऊ शकतो, फिरू शकतो आपण पूर्ण मंदिराला. या ठिकाणी जे आहे शंकराचं त्याला पूर्ण आपण राऊंड मारू शकतो. तर चला मी तुम्हाला दाखवतो व्यवस्थित. इकडून दरवाजा आहे. आपण ही मूर्ती पाहिल्या होत्या. आणि हे बघा ही मागची बाजू आहे. इथं लाईट्स वगैरे लावलेले आहेत वरती, म्हणून त्याच्यामुळं उजेड पडलेला आहे. आणि आपल्या शंकराच्या मंदिराच्या मागं आपण पूर्ण राऊंड मारू शकतो आपण पूर्ण. तर हे बघा हे मंदिर आहे आपण पाहिलेलं. आणि पूर्ण आतमध्ये हे बघा सगळा अंधार आहे. काय काय ठिकाणी लाईट्स लावलेत तर उजेड पडलेला आहे. हे बघा आपण परत तिथं चालू फिरून. आणि या ठिकाणी आतमध्ये कुठली देवी आहे. हा कुठली आहे आजी. पार्वती माता. अच्छा. तर हे बघा आपण आहे तिथं चाललेलो आहे. या साईडला आहे गणेशा आणि या साईडला पार्वती आहे. हे बघा आतमध्ये आपल्याला जायला परमिशन नाही, त्याच्यामुळं आपण बाहेरून शूट करतोय. आणि मस्त आहे अशा प्रकारचं. आणि इथे नंदी. या बाजूला आपल्याला बाहेर जायची रस्ता आपण लेणी पाहिल्या होत्या. आणि या ठिकाणी नंदी आहे. तर छान आहे वातावरण. तर मंदिर वगैरे बघून झालेलं आहे. आपण दर्शन घेतलं देवाचं. आपलं पुढं शिवलिंग आहे आणि एका साईडला पार्वती आणि एका साईडला आपला गणेश आहे. कोरलेले आहेत. जुने सिंदूर वगैरे लावलेला आहे मूर्तींना. तर अशा प्रकारचं आहे छोटंसं. आपल्या एवढ्या एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि पूर्ण सिटी पुणे सिटी आणि त्याच्यामध्ये ही लेणी तर बघण्यासारखे आहे. तुम्ही पण येऊन बघू शकता. आणि बाहेर एवढं ऊन लागतंय. मी जेव्हा आतमध्ये आलो तर पूर्ण थंड पडलेलं आहे. या ठिकाणी पूर्ण थंड, अजिबात गरम वगैरे होत नाही. तर तुम्ही देखील येऊ शकता या ठिकाणी. जास्त लांब नाही.
तर ठीक आहे, आता आम्ही शूट वगैरे केलेलं आहे, जेवढं करता येईल तेवढं. आपण आता इथून निघूयात. तर बघू आता पुढं काय शूट करता येईल. या ठिकाणी बघा जागा आहे वगैरे सारखी. एक मिनिटात जाऊन बघू. हो, हे बघा अशी जागा आहे इथं. कदाचित झोपण्यासाठी असं इथं जे कोणी थांबत असेल तिथं. आणि इथं अशा प्रकारचं आहे. कशाचं आहे, पाण्याचं टाका आहे का आंघोळीसाठी होतं माहीत नाही. आणि या ठिकाणी अशी जागा आहे, पूर्ण कोरलेलं आहे आतमधून. थंड वाटते आतमध्ये आल्यावरती. इथून 3 ठिकाणी बाहेर जाण्यासाठी आपण त्या ठिकाणाहून आलो. आणि या ठिकाणी ती लेणी. हे बघा असं मग अशी उन्हामुळं दिसत नव्हतं, पण पलीकडल्या साईडने आपण शूट करत होतो. तर आता अलीकडनं शूट करतोय. तर अशा प्रकारचे दिसते. आम्ही पूर्ण कोरीव काम केलेलं आहे. हे बाजूनी हे बघा सगळं खडक वगैरे आहे. आणि अशा प्रकारचं कोरीव काम आहे. आत नंदी. चला मग आता निघू घरी. झालंय आपलं सगळं, दर्शन घेतलं, शूट केलं. आतमध्ये आपण दर्शन वगैरे घेतलेलं आहे. आणि आता निघालोय घराकडे. शूट वगैरे केले. भरपूर ऊन आहे, 4:30 वाजलेले आहेत आत्ता. आणि आतमध्ये मस्त थंड वाटत होतं, पण आता बाहेर आल्यावर गरम गरम होत आहे. तर झालंय आपलं इथं. आता निघतोय आम्ही. तर चला मग घरी. तर आता निघालोय आम्ही घरी. हे बघा मस्त छान झाडी वगैरे, हिरवळ छान वाटतंय बघून. झालंय आपलं दर्शन वगैरे घेतलेलं आहे. तर आता निघालोय आम्ही घरी. छान वाटलं इथं येऊन. आणि आता बघू इथून कुठं जायचा प्लॅन ठरला तर तेही तुम्हाला दाखवन, पण त्याचा वेगळा ब्लॉग करेन. आणि समजा नाही ठरलं तर मग हा एकच असेल. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू डायरेक्ट घरी.